हॅलो दादा, वैष्णवीचे वडील कसपटे बोलतायत, बोला दादा. हॅलो. ज्या दिवशी घटना घडली, आपल्या मुलीनी मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. तर ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं. पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की असं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीची दुरागोळी देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे. माझ्या नावाने चर्चा भेटत आहे. मला कळाल्या कसपटे साहेब, मी त्या सगळ्यांना अरेस्ट करत जे मूल आहे ते आमच्या आणि त्यांच्या घरी ते 2 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघते आणि ह्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये कवडा सासरा जे जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं. आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय. फक्त तो सासरा कुठे पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या वाढवायला सोडणार नाही, सगळी सर्व घातलेली आहे. आपली सोन्यासारख्या मुलीला कधी संपूर्ण नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात, इतके हरामखोर येते. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितले का तुम्हाला नाही दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढं प्रेम करतात. त्याला आपली लेख आहे, मुलीला आपण आता तेवढं तिचं आपण द्यायचं म्हणतो म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. जे काही मुलांची आपण जे ऐकत असेल ते मी प्रेमापोटी दिलं. काय काय प्रेमापोटी दिलं. मी काय करतो, आता मला मी डायरेक्ट विमानांनी बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल. 13 आपण बोलूया. नाही पण 13 सकाळी होईल. मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर. मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे. मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे. काळजी करू. हा दादा, ठीक आहे. म्हणजे जे पाठबळ नाही हो, असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत नाही. कसं झालंय, 8 दिवस झाले ते सापडत नाही. कसं असतं दादा, कायद्याने मी वकील आहे. आता समजा